हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. आयु आणि वेद म्हणजे आयुर्वेद ही एक प्राचीन वैद्यकीय प्रणाली आहे. पण त्याचे समज आणि गैरसमज सुद्धा खूप आहेत आणि आयुर्वेद म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती नाही. आता आयुर्वेद हे माहिती आहे, पण आपण थोडेफार फॅमिलियर पण आहोत. पण नेमकं काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हिस्ट्री त्याची नेमकी काय आहे, हे सगळं आपल्याला अजिबात नाही माहिती आहे. तर आज या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत, त्याचे समज गैरसमज हे पण बघायचे आहेत आणि प्रत्येक एक सॉल्युशन असतं, प्रत्येक प्रश्नाचं पण सॉल्युशन असतं आणि एक मार्गदर्शन करणारी व्यक्ती पण आज आपल्यासोबत आहे. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी. हेल्थ डॉक्टर या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आयुर्वेदा डॉक्टर समीर बागवान आहेत. पहिला आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, जसं मी म्हटलं की आयुर्वेदा ही आयु आणि वेद याचं मिश्रणच आयुर्वेदा आहे, म्हणजे यालाच आयुर्वेदा म्हणतात. आणि हे पवित्र शास्त्र पण मानलं जातं, कारण की प्राचीन वैद्यकीय काळापासून आयुर्वेदा चालत आलेला आहे आणि बरेच लोक आयुर्वेदाला फॉलो करतात आणि बरेच लोक आयुर्वेदापासून म्हणजे एक फॅमिलियर सुद्धा आहेत. पण आयुर्वेदा म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे लोकांना नाही माहिती. या बाबतीत पण मला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायला आवडेल की आयुर्वेद हे आपल्याला जे माहिती आहे ते म्हणजे फक्त एक चिकित्साशास्त्र असं म्हणून माहिती आहे. पण आयुर्वेदाची उत्पत्ती जी सांगितलेली आहे ते ब्रह्मा स्मृत्वायुषो वेदम असं म्हणून सांगितलं. म्हणजे ब्रह्मदेवानं या आयुर्वेदाचं स्मरण केलं आणि तिथून मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत अवतरल्या. तर जे काही समाजामध्ये, जे काही पृथ्वी लोकांमध्ये पुरुष जे आहेत, आपले पुरुष आणि प्रकृती यांना होणारे जे आजार वगैरे आहेत, तर हे आजार दूर करण्याच्या हेतूनं जे शास्त्र निर्माण झालं ते म्हणजे आयुर्वेद. हे नुसतं वैद्यकीय शास्त्र असं नाही आहे, तर ते अपरुषीय आहे, म्हणजे देवांकडून निर्माण झालेलं अशा पद्धतीचं हे शास्त्र आहे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून निर्माण झालेलं हे शास्त्र आहे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे मानवजातीच्या कल्याणासाठी, इव्हन म्हणजे कुठल्या तरी मानवाला रोग झाला असेल तर त्या रोगावर निवारण करण्यासाठी सुद्धा आयुर्वेदाचा वापर केला जातो. आणि याच्याबद्दल बरेचसे समज सुद्धा, गैरसमज सुद्धा आहेत. याचे फायदे पण बरेचसे आहेत, पण लोकांना तिथपर्यंत कसं पोहोचायचं या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत. पहिला आपण त्याचे फायदे जाणून घेऊया. आयुर्वेदाची उत्पत्ती ही मुळात मानवजातीच्या कल्याणासाठी, मी आता तुम्हाला सांगितलं तसं, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी म्हणून या शास्त्राचं निर्माण झालं. म्हणजे आजारी पडल्यानंतर आयुर्वेदाकडे यायचं असं नसून आपण स्वस्थ आहोत, आपल्या स्वास्थ्याचं रक्षण आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण आयुर्वेदाकडे येणं ही पहिली गरज आहे. ही गोष्ट लोकांपर्यंत जायला पाहिजे, ही गोष्ट लोकांना समजायला पाहिजे. म्हणजे आज मला काही आजार नाही आहे आणि मला कुठलाही आजार होऊ नये, तर त्याच्यासाठी मी काय करावं? मग त्याच्यामध्ये आपल्या प्रकृतीचं परीक्षण आहे, आपली लाईफस्टाईल आहे. तर या दृष्टिकोनातून आपण काय करायला पाहिजे, काय करू नये, कुठली दक्षता घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक अंतर्भाव आणि माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण म्हणजे आयुर्वेद. हा, म्हणजे नक्कीच आता मंथली आपण काहीतरी कुठली तरी टेस्ट करायलाच पाहिजे, कारण की आपण कधी कधी इतके निष्काळजी होतो की वर्षातून एकदा कुठल्या तरी टेस्ट करतो, मग ब्लड टेस्ट असेल किंवा इतर गोष्टीच्या टेस्ट असतील. पण मला असं वाटतं की मंथली गोष्टी टेस्ट केल्या तर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून जाते आपल्या शरीराबाबत, आपल्या हेल्थ बाबत, आणि आयुर्वेदा हेच सांगतं. बिलकुल. नक्कीच. आणि पण ह्याच्याबद्दल बरेचसे समज आणि गैरसमज सुद्धा आहेत की आयुर्वेदामध्ये उपचार पद्धती खूप लेट होते, म्हणजे त्याचे गुण असतात ते खूप लेट येत जातात. पण हे खरं आहे का? हा, खरंच तुम्ही म्हटला तसा हा गैरसमजच आहे बेसिकली. आणि हा जो गैरसमज आहे तो कदाचित, मला असं वाटतं, माझ्या प्रॅक्टिसच्या या 21 वर्षांमध्ये मला असा अनुभव आलाय की ज्या लोकांनी कधी आयुर्वेद घेतलेलं नाही आहे त्या लोकांच्या तोंडीच हे वाक्य असतं. आज जर माझे पेशंट बघितले तर माझे पेशंट हे ॲक्यूट फीवरसाठी सुद्धा माझ्याकडे येतात. म्हणजे आधी कुठल्या तरी कंप्लेंटसाठी आलेले असतात, ते घेतात, त्यांचा विश्वास बसतो आणि त्याच्यानंतर मात्र कितीही टेम्परेचर असो, 102 ते 104, 5 काही असो, ते अगदी निशंकपणे येतात, औषध घेतात, 1-2 दिवसात बरे होतात आणि सगळं मार्गाला लागतं. म्हणजे हेही ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, श्रोत्यांनाही कदाचित आश्चर्य वाटेल की अगदी लहान बच्चू, जन्मलेलं बच्चू सुद्धा, अशा बच्चूला सुद्धा काही आजार असेल, काही प्रॉब्लेम असेल, अगदी ताप, सर्दी, खोकला, छाती डबडबणे वगैरे, इथंपासून त्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदानं बऱ्या होतात. म्हणजे आयुर्वेदानं गुण उशिरा येतो हा साफ चुकीचा विधान आहे, गैरसमज आहे. किंबहुना मला एक आश्चर्याची गोष्ट अजून तुम्हाला सांगायला आवडेल
की माझ्याकडे काही पेशंट येतात, त्यांना औषध दिल्यानंतर अपेक्षेपेक्षा लवकर गुण येतो. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्येच त्यांचे कित्येक महिन्यांचे वर्षाचे आजार लगेच कमी होऊन जातात. त्यावेळेला लोकांना शंका येते, हास्यास्पद आहे काय, की लोक विचारतात की तुम्ही स्टिरॉइड तर देत नाही आहे ना त्याच्यामध्ये म्हणून. तर अशा पद्धतीने आहे, म्हणजे लवकर गुण आला तरीही पंचायत आहे आणि उशिरा गुण आला तरीही पंचायत आहे. म्हणजे लोकांचा मुळात हा गैरसमजच म्हणायला पाहिजे बिलकुल डॉक्टर, कारण की लोक म्हणजे शक्यतो तसंच म्हणतात की आयुर्वेदामध्ये थोडी जी काही उपचार पद्धती आहे ती खूप लेट होते. पण आता तुम्ही म्हणजे त्या शंकेचं निवारण सुद्धा केलं, त्यामुळे प्रेक्षकांना आता सुद्धा कळेल की आपण आयुर्वेदाच्या म्हणजे दृष्टिकोनातून बघितलं तर काही हरकत नाहीये. अगदी आणि पण त्याचसोबत होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, याच्यातनं मुळात डिफरन्स काय आहे? म्हणजे आयुर्वेदा तर आता तुम्ही सांगितलं, पण होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी आणि त्याचा आयुर्वेदाशी काही संबंध आहे का? बरोबर. हे कसं आहे, प्रत्येक शास्त्र जे आहे ते एक चिकित्सा शास्त्र आहे. ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे, 12 क्षार वगैरे आता जे काही शास्त्र आहेत तर हे चिकित्सा शास्त्र आहे. आयुर्वेद ही चिकित्सा शास्त्र. पण मी आधी सांगितलं तसं की आयुर्वेद हे फक्त चिकित्सा शास्त्र नाही आहे, तर ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे. आधी आयुर्वेद आपल्याला सांगतं की जीवन कसं जगायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून जर तुम्हाला आजार काही निर्माण झालं तर मग त्याच्यासाठी आपण त्या आजाराच्या निवारणासाठी काय करायला पाहिजे या गोष्टी आयुर्वेद सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक आजाराला एक कारण आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे, आणि त्या कारणाचं जोपर्यंत तुम्ही निराकरण करत नाही तोपर्यंत तो आजार पूर्णतः बरा होऊ शकत नाही. मग हे कारण काही असो, आपल्या खाण्यापिण्यातनं असो, आपल्या चालण्या फिरण्यातनं, उठण्या बसण्यातनं, किंवा ऋतूंमुळे काही झालेलं वगैरे असो, तर या कारणाचं निराकरण करूनच आपण आजार बरा करू शकतो. आणि म्हणूनच म्हटलं जातं की आयुर्वेदानं जे आजार बरे होतात ते मुळापासून बरे होतात. म्हणजे जे काही कारण आहे ते आपण दूर करतो अशा पद्धतीने. ॲलोपॅथी, होमिओपॅथी वगैरे ह्या शास्त्रांचा मी काही गाढा अभ्यासक नाही असं आहे, किंवा त्याच्यावरती बोट दाखवणं वगैरे असंही नाही. प्रत्येक शास्त्र हे आज शेवटी मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून आहे. प्रत्येक शास्त्राचे काही प्रोज आहेत, काही कॉन्स आहेत, अशा पद्धतीनं असतं. पण ते जे काही कॉन्स आहेत ते आपण एलिमिनेट करत गेलो, आपण ते दूर करत गेलो तर ती गोष्ट किंवा ते शास्त्र हे मानवजातीसाठी तितकंच उपयुक्त आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणत आहात ते बरोबरच आहे. आणि चूर्ण काढा याचं मिश्रण सुद्धा आयुर्वेदा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि वनस्पती, फुले, फळे याच्यापासूनच आयुर्वेदा तयार होतो. आणि प्राचीन काळापासून बरेचसे आता आपण बघितले तर आपले आजी आजोबा असतील किंवा जुने लोक असतील ते आयुर्वेदाला फॉलो करत होते. पण आता ह्या 10 वर्षात बघितलं तर आता यंग जनरेशन सुद्धा आयुर्वेदाकडेच जातीये, म्हणजे वळली जाते इंडिरेक्टली. कारण की आता सोप आलेत, आयुर्वेदाचे बरेचसे प्रकार आलेत, किंवा न्यूट्रिशन आलेत, म्हणजे आपला फेस पॅक असेल, बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदाच्या चालत. आणि आता आयुर्वेदाला खरं महत्व सगळीकडे दिलं जात आहे. बिलकुल बिलकुल खरं आहे ही गोष्ट. आता मी पुण्याला जातो, महिन्यातून एकदा माझी व्हिजिट असते पुण्यामध्ये. तर आपल्या इकडे कोल्हापूरपेक्षा पुण्यामध्ये आयुर्वेदाचा अवेअरनेस खूप जास्त आहे, मुंबईमध्ये भरपूर जास्त आहे. आज इवन बाहेर देशांमध्ये सुद्धा, जर्मनी असो, US असो वगैरे, या ठिकाणी सुद्धा आयुर्वेदाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्या ठिकाणचे लोक हे आयुर्वेदातले ट्रीटमेंट्स हे प्रिफर करतात. त्याचं कारण ह्या शास्त्रामध्ये, या शास्त्राला काहीतरी महत्त्व आहे आणि या शास्त्राला एक बैठक आहे. हो. आणि नक्कीच डॉक्टर, मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की आता डायटिशियन असेल किंवा डायबेटीज असेल किंवा कॅन्सर असेल किंवा पित्ताचे त्रास असतील किंवा किडनी असेल, याच्यामध्ये आपण आयुर्वेदा कसा यूज करू शकतो? बिलकुल यूज करू शकतो. किंबहुना आता असं आहे की डायबिटीजसाठी, किडनी डिसऑर्डरसाठी, क्रॉनिक किडनी डिझीजसाठी, कॅन्सरचे पेशंट्स वगैरे सुद्धा आज आयुर्वेदाकडे अप्रोच होतात आणि खूप चांगले रिझल्ट्स त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आहेत. तर ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जसं मी आधी सांगितलं तसं, की प्रत्येक रोगाला एक कारण असतं. आणि डायबिटीज म्हणा किंवा मग किडनी डिसऑर्डर म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, बीपीचे आजार वगैरे, तर हे जे आजार आहेत हे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे आपल्या पचनामध्ये काहीतरी विकृती निर्माण झाल्यामुळे जे निर्माण होणारे आजार असतात त्याच्यातलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा संबंध आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आहे. आणि मुळात आयुर्वेद जेव्हा लाईफस्टाईलच सांगतं की तुम्ही कसं जगायला पाहिजे हे सांगतं, त्यावेळेला ते जेव्हा आपण पेशंटला सांगतो आणि त्याच्यानंतर त्यांना होणाऱ्या तक्रारी याच्यासाठी काही औषधोपचार आपण करतो, त्यावेळेला ते निश्चित कंट्रोलमध्ये येतात. ओके. म्हणजे आयुर्वेद आपला डाएट प्लॅन पण सांगू शकतं का? बिलकुल बिलकुल. कारण की आता जसं तुम्ही म्हणता की मुळात आपली लाईफस्टाईलच चुकते, त्यामुळे असं होतं. म्हणजे मानवच आजारांचा खरा एक काय म्हणतो आपण, खरा रिझन जे आहे ते मानवच आहे. कारण मानवामुळेच आता सध्या जे आजार होत आहेत ते आपणच भुगतोय आणि आपणच करतोय, याच्यामुळे सगळे गोष्टी व्हायला लागलेत.
अगदी आता सांगायचं म्हटलं ना तर लाईफस्टाईल किंवा मग आहार, आता तुम्ही म्हटलं की डाएट प्लॅन मिळू शकतो का? मिळू शकतो असं नाही. पथ्य अपथ्य कल्पना हे बरोबर. आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. हम्म. म्हणजे तुम्ही कुठल्याही आयुर्वेद वैद्याकडे गेल्यानंतर तो फक्त औषध देऊन मोकळा होत नाही, तर तो तुम्हाला पथ्य सांगतो की हे खाऊ नका, हे करू नका, अशा पद्धतीने. म्हणजे अगदी तापासारखा आजार घेतला, म्हणजे खरं तर आयुर्वेदानं तापाला एक खूप मोठा आजार मांडलेला आहे. हम्म. तापासारखा जरी आजार तुम्ही घेतला तर तापामध्ये पहिलं नियम सांगितलेला आहे ते म्हणजे लंघन, म्हणजे काही खाऊ नका म्हणून. आणि आपण आज बघतो काय की ताप आल्यानंतर घरची मंडळी सगळेजण त्या व्यक्तीला फोर्स करतात की तू हे खा, तू फळं खा, तू दूध पी, तू हे कर ते कर. ह्या सगळ्या गोष्टींमधनं त्याच्या शरीरामध्ये जे तापाचं विष तयार झालेलं असतं तर ते विष अजून वाढायला लागतं. हम्म. पचन विकृतीमुळे निर्माण झालेला ताप, आणि त्याच्यासाठी लंघन देणं गरजेचं, त्याची पचनशक्ती वाढायला पाहिजे. तर ते न होता तिथं जर आपण खायला प्यायला लागलो तर हा ताप वाढायला लागतो, लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. लंघन तुम्ही केलं किंवा मग मुगाचं कडण आम्ही सजेस्ट करतो, मिक्स भाज्यांचं सूप आम्ही सजेस्ट करतो, हे जर आपण घेतलं तर ह्याच्यातनं ताप लवकर कमी व्हायला पण मदत होते. म्हणजे शक्यतो आपण खाणं टाळायलाच पाहिजे ताप आल्यावर. हा, तापाच्या पेशंटमध्ये लंघन हे प्रथम आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. मग आधी तुम्ही लंघन करायला पाहिजे. जोपर्यंत अपाचित घटक जे आहेत, न पचलेले जे घटक आहेत आपल्या शरीरामध्ये, हे जोपर्यंत पचून जात नाहीत तोपर्यंत आपण पुढचा आहार घेऊ नये. अग्नी ज्या वेळेला आपला प्रदीप्त होईल, ज्या वेळेला आपल्याला भूक लागायला लागेल, त्यावेळेला पुन्हा एकदा आपण जशी चूल पेटवत असताना, आता कित्येक लोकांना माहिती नसेल कदाचित की चूल कशी पेटवली जाते ते, पण छोट्या छोट्या काड्या टाकून आपण तो अग्नी प्रज्वलित करतो. तसं आपल्या पोटात सुद्धा एक अग्नी आहे की जो प्रज्वलित करण्यासाठी आपण मग हलका आहार घेणं गरजेचं. मग हे जे सुरुवात होते ते सूप पासून होते. मग सूप घेणं गरजेचं आहे, मऊ भात घेणं गरजेचं आहे, मग त्याच्यानंतर थोडंसं गीर करून अशा पद्धतीनं आहार आपण मग सुरू करायला पाहिजे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण आहार सुरू करायला पाहिजे. ऑन द स्पॉट आपण सगळ्या गोष्टी खाऊ शकत नाही. म्हणजे चयापचय क्रियेसाठी सुद्धा कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. एक्झॅक्टली, बिलकुल. हा, आणि चयापचय क्रियेसाठी प्रॉब्लेम तर येतोच, आणि पचन आपली म्हणजे पचनक्रिया जेव्हा बिघडते तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळी आयुर्वेदा कशी हेल्प करते? आयुर्वेदाचं मूलभूत सिद्धांतच आहे की रोगा हा सर्वेपी मंदग्नौ म्हणून सांगितलेलं आहे. रोगा हा सर्वेपी म्हणजे सगळे रोग जे आहेत ते मंद अग्नीतनं निर्माण होतात. ओके. अग्नी जिथं मंद होतो, जिथं पचन बिघडतं आपलं, तिथून सगळे रोग सुरुवात होतात. आणि तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल या गोष्टीचं की अगदी फिट येणारे जे पेशंट असतात तर त्यांचा जर आपण मागोवा घेतला तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की फिट यायच्या आधीच्या जेवणामध्ये, आधीची 2 जेवणामध्ये त्यांचं काहीतरी विकृती झालेली असते, काहीतरी मिष्टान्न खाल्लेलं असते, जड आहार खाल्लेलं असतं, खाण्याची वेळ चुकवलेली असते, आणि मग त्याच्यानंतर शरीरामध्ये ते दोष वाढून त्यांना फिट आलेली असते. कुठेतरी डॉक्टर वेळेवर जेवण पण खूप महत्वाचं आहे ना. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर एक वेळेवर प्रॉपर झाला तरच आपल्या बॉडीसाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे. अगदी बरोबर. आता कसं आहे की ज्या वेळेला आपण रात्री जेवण करतो, रात्रीचं जेवण हे नेहमी हलका असावं म्हणून सांगितलेलं आहे. आयुर्वेदानं सूर्याला खूप महत्व दिलेलं आहे. सूर्य म्हणजे आपल्या शरीरातला अग्नी. सूर्य मावळतो म्हणजे आपल्या शरीरातला अग्नी मावळतो, असं थोडक्यात आहे. त्यामुळे रात्रीचा आहार एकतर सूर्य मावळण्याच्या आधी आपण घ्यायला पाहिजे, किंवा मग सूर्य मावळतीनंतर जर आपण घेत असू तर तो पचायला हलका आहार असा असायला पाहिजे आपला आहार. आणि रात्री आहार घेतल्यानंतर सकाळपर्यंत आपलं पोट रिकामं राहतं. म्हणजे थोडक्यात ते फास्टिंग झालं. 12 तास 14 तास असं. सकाळी ज्या वेळेला मलविसर्जन होतं त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये पचनासाठी पित्त आलेलं असतं. तर ह्या पित्ताला पहिलं आहुती देणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथं काहीतरी आहार, आणि तो चांगला आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं पचन चांगलं होईल, आपल्या शरीराला पोषण मिळेल. पण जेव्हा सकाळ होते तेव्हा सकाळी उठल्या उठल्या आपण सुरुवात कशी केली पाहिजे? म्हणजे पाणी किती ग्लास पिलं पाहिजे, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट पण कसा असायला पाहिजे आपला? हे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जरासं खूप बारकावे आहे. त्याच्यामध्ये उषपान जे सांगितलेलं आहे ते ब्राह्ममुहूर्ताला उठणाऱ्या व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे. आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय, तर सूर्योदयापूर्वी 1.5 ते 2 तास हे पहिला नियम आहे. दुसरा नियम असा आहे की जो उषपान करतो, म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी जर प्यायचं असेल तर त्या व्यक्तीला आजार कुठलेही असता कामा नये. अशा पद्धतीने आजकाल लोक काय करतात की उठल्यानंतर कधी उठा, 7 वाजता उठा, 10 वाजता उठा, पाणी प्यायचं, तर ते साफ चुकीचं आहे. जर आपण सूर्योदयानंतर उठत असू तर आधी गरजेचं आहे की सगळं वॉश वगैरे घेऊन मला विसर्जन वगैरे झाल्यानंतर पहिलं ठोस आहार काहीतरी घेणं गरजेचं आहे, पाणी नव्हे. सकाळी चहा सुद्धा पिणं चुकीचं आहे. याच्यातून आजारांची निर्मिती होते. सकाळी आलेलं पित्त त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर पाणी हे पित्ताला डायल्यूट करतं, तुमची पचनशक्ती तिथूनच मंद व्हायला सुरू होते. ओके. म्हणजे रोजचा जो हा एक गैरसमज होता डॉक्टर, तो पण तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. कारण की सकाळी उठल्या उठल्या लोकांना एक गैरसमज आहे की
एक नॉर्मल पाणी पितात किंवा गरम पाणी पितात ते पिणं चुकीचं आहे आणि चहा बिलकुल. किंवा कॉफी पण पिणं चुकीचं आहे. बिलकुल चुकीचं. म्हणजे एक ब्रेकफास्ट एक हार्डली हेवी ब्रेकफास्ट नाही पण एक सॉफ्ट ब्रेकफास्ट तरी घ्यायला नाही, पाहिजे. अगदी तुम्ही हेवी ब्रेकफास्ट म्हणजे तुम्ही भाकरी भाजी चपाती वगैरे हे सगळं खाल्लं तर चालतंय. महाराष्ट्रीयन डाएट आपलं खूप चांगलं आहे. बरोबर. म्हणजे शिरा उपीट पोहे याच्यापैकी घेतलं तरीही चालतंय, काय हरकत नाही. पण घन आहार, ठोस आहार घ्या, त्याच्यानंतर मग चहा वगैरे जे काही असेल ते घ्या आणि मग त्याच्यानंतर 4 तासानंतर पचनाला 4 तास आपल्याला द्यावे लागतात. दर 2 तासाला खाणं 1 तासाला खाणं साफ चुकीचं आहे. तर आपल्याला जे काही खायचं असेल ते 8 वाजता आपण जर ब्रेकफास्ट केलं तर 12-12:30च्या दरम्यान म्हणजे सूर्य ज्या वेळेला आपल्या तीव्र याच्यावरती असतो तेव्हा आपण जर खाल्लं तर ते जेवण चांगलं पचतं. अजून एक डॉक्टर मी गोष्ट ऐकली आहे की जेवणानंतर 1 तास पाणी पिऊ नये कारण की कुठेतरी पचनासाठी तो प्रॉब्लेम करतो. बिलकुल. मग हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. आता ह्या गोष्टीसाठी सुद्धा मी तुम्हाला एक उदाहरण देईन की आपण कसं आहे की आता तुम्हाला माहितीच आहे स्वयंपाक करत असताना मसाला आपण जेव्हा बनवतो हा. त्यावेळेला आपण काय करतो की मिक्सरमध्ये आपण टाकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकतो. बरोबर आहे. जेवणाचंही सेम असंच आहे. आपण ज्यावेळेला जेवत असतो त्यावेळेला आपण चपाती भाजी भात वगैरे जे काही खातो त्याच्या मध्ये थोडं थोडं पाणी पिणं गरजेचं आहे. आणि एकदा ते झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर म्हणजे शरीरामध्ये त्याची घुसळण प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर शरीर डिमांड करते की आता एवढ्या पाण्याची गरज आहे. म्हणजे सगळा मसाला मिक्सरला फिरवल्यानंतर शेवटच्या घटकेला ज्यावेळेला टोपण उघडून आपण बघतो आणि अजून थोडंसं गरजेचं आहे एवढं पाणी टाकू असं म्हणून आपण ज्यावेळेला जे पाणी टाकतो ते म्हणजे तासाभरानंतरचं पाणी. अच्छा, म्हणजे आधीमध्ये पाणी पिलं तर चालतं पण जेवणानंतर म्हणजे तुम्ही कंटिन्यूस पाणी पिऊ शकत नाही. बिलकुल. हा. बिलकुल. जेवणाच्या पूर्वी पाणी पिणं हे सुद्धा चुकीचं आहे. जेवण सुरू झालं की तुमचं तोंड जसं कोरडं पडेल दुसऱ्या तिसऱ्या घासाला वगैरे तसं थोडं थोडं पाणी पिणं. जेवण झाल्यानंतर 2 घोट पाणी पिणं आणि त्याच्यानंतर मग अर्ध्या पाऊण तासानंतर जेव्हा तहानेची जाणीव होईल शरीर मागेल. तहानेची जाणीव म्हणजे काय? शरीर मागतं आपल्याकडे की बाबा पाणी द्या म्हणून त्यावेळेला पाणी पिणं आणि ते सुद्धा घुसळून म्हणजे तोंडामध्ये चूळ भरल्यासारखं करून लाळ मिक्स व्हायला पाहिजे आणि ती आत सोडून. नक्कीच डॉक्टर. अजून एक गोष्ट मी ऐकली होती म्हणजे हा गैरसमज आहे की नाही मला माहिती नाहीये पण योगा सुद्धा आयुर्वेदाशी कनेक्ट आहे आणि योगाचा मेन जो संबंध येतो तो आयुर्वेदासोबतच येतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण आयुर्वेदाकडूनच योगामध्ये शिकलो आहोत. हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. योग हे आयुर्वेदाचंच एक अंग आहे आणि योगामध्ये सुद्धा याच गोष्टी केल्या जातात. जे काही षटचक्र आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत योगामध्ये सांगितलेले आहेत वगैरे ह्यांना स्टिम्युलेट करणं या पद्धतीनं त्या योगाचे सगळे आसन वगैरे सांगितलेले आहेत. आणि योग हे सुरुवातच होतं मुळात यम नियम पासून. म्हणजे योगाच्या ज्या 8 पायऱ्या सांगितल्या त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा पद्धतीने सुरू होतं. तर यम नियम जिथं येतं तिथंच आयुर्वेदाचं संबंध येत होते. अष्टांग आयुर्वेद हे पूर्णपणे वेगळं आहे. अष्टांग आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदाची व्याप्ती सांगितलेली अष्टांग आयुर्वेद. अष्टांग आयुर्वेद म्हणजे कसं काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा वृषांग असं सांगा. काय म्हणजे आपलं शरीर. तर शरीराशी निगडीत जे काही आयुर्वेद शास्त्र आहे तर त्याला काय चिकित्सा समज काय बाल म्हणजे लहान मुलं बालक. तर ह्यांच्याशी निगडीत जे आयुर्वेद शास्त्राचं अंग आहे त्याला बाल अशा पद्धतीनं काय बाल ग्रह ऊर्ध्वांग म्हणजे ग्रहशास्त्र सुद्धा आयुर्वेद सांगतं. त्याच्यामध्ये सुद्धा विकृती त्याच्यासाठी म्हणून काय करावं त्याच्यासाठी म्हणून खास वनस्पती आहेत काही खास क्रिया आहेत मनावरती काम करणाऱ्या काही क्रिया आहेत. तर ह्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये येतात ग्रहमध्ये येतात. काय बाल ग्रह ऊर्ध्वांग म्हणजे मानेच्या वरचे आजार. शल्य म्हणजे सर्जरी. दंष्ट्रा म्हणजे दंतशास्त्र म्हणजे कुत्र चावलं अजून काय चावलं तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. जरा म्हणजे वार्धक्य म्हणजे वयस्कर लोकांसाठीच अंग आयुर्वेदाचं अंग जरा. आणि वृषाण म्हणजे ह्याचा संबंध हा आपल्या ह्याच्याशी येतो प्रजननाशी ह्याचा संबंध येतो असं आहे. तर ह्या सगळ्या अंगांना धरून आयुर्वेद चिकित्सा करता येते. ही आयुर्वेदाची व्याप्ती आहे. बरोबर. आयुर्वेदाची पार्श्वभूमी तर खूप मोठीच आहे डॉक्टर. म्हणजे जेवढं बोले तितकं कमीच आहे आणि जेवढं आयुर्वेदाबद्दल सांगेल तितकं बरंचसं कळून जातं. आणि जसे समज आणि गैरसमज ते सुद्धा आता मला असं वाटतं की ऑलमोस्ट दूर झालेत. पण आयुर्वेदाचा उपयोग प्राण्यांसाठी पण होतो का? बिलकुल प्राण्यांसाठी होतो.
म्हणजे मला आठवतंय की मी ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला माझे एक मित्र म्हणजे ज्यांच्याकडून मी काही प्राथमिक धडे घेतले, तर त्यांच्या इकडं वेगवेगळ्या प्रजातीची त्यांना कुत्र्यांची आवड होती, तर वेगवेगळ्या प्रजातीची कुत्री वगैरे होती. तर त्यांना काहीही झालं तर त्यांना चूर्ण खायला घालणं आणि त्यातनं ते बरं करणं असं आहे. हा मुळात कसं आहे की आपण बघतो की प्राणी मात्रांमध्ये वगैरे सुद्धा मांजर असो कुत्रा असो, तर ह्यांना ज्यावेळेला इंडायशन होतं त्यावेळेला ते बाहेर जातात, स्पेसिफिक प्रकारचं काहीतरी प्लांट गवत काहीतरी खातात आणि ओकतात ते. तर या बरोबर. पद्धतीने ते स्वतःची चिकित्सा करून घेतात. हम्म. फक्त त्याच्यामध्ये एवढाच फरक मला असं वाटतं की नेचर्स कॉल जे असतात की हम्म. किती खायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय करू नये, ही जाण दुर्दैवानं म्हणावं लागेल की प्राण्यांना जास्त आहे, माणसाला नाही. नाही, हे खरंच आहे. असं. नाही, ही गोष्ट नक्कीच बरोबर, कारण की प्राण्यांना कळतं की कधी कुठली गोष्ट होणार आहे आणि त्यांना कदाचित एक काय म्हणतात सिग्नल्स भेटतात आणि ते गॉड गिफ्टेड आहे त्यामुळे कदाचित ते सिग्नल्स भेटत असेल, पण मनुष्याला ते खूप लेटच कळतात. नाही, माणसाला सुद्धा ते इन्स्टिंक्ट असतात. असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर मूल ज्यावेळेला लहान असतं त्यावेळेला त्याला जर भूक नसेल, तुम्ही जबरदस्तीनं त्याला चारायचा प्रयत्न करा, ते घेत नाही. घेत नाही. अगदी दूध सुद्धा जर लहान तानं बाळ आहे आणि दूध द्यायला लागलं तर घेत नाही. अगदी जनावरांचं असंच असतं. त्यांचं एकदा पोट भरलेलं असेल तर तुम्ही कितीही चांगलं अन्न समोर ठेवा. वाघ वगैरे तुम्ही बघितलेला असेल की खाऊन झालं तर त्याच्यानंतर तो प्राणी तसाच सोडून देतात. आपल्यापेक्षा तर त्यांना अनसर्टिनिटी जास्त आहे की बरोबर. बाबा त्यांना अन्न मिळेल की नाही माहिती नाही, आपल्या हो. घरात तर पडून आहे, तरी पण आपण काय करतो, समोर आलं की खातो. म्हणजे बरोबर. ही जाण प्राण्यांना जास्त आहे. आणि हेच आपण जर बदल केले, आज माणसानं जर बदल केले स्वतःमध्ये, तर खूप चांगले फायदे होतील हेल्थच्या दृष्टीनं म्हटलं. नक्कीच खूपच चांगले फायदे होतील. पण प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा आयुर्वेद कितपत उपयोगी आहे? खूपच उपयोगी आहे. प्रेग्नन्सीमध्ये आपण औषधे देतो, खूप चांगल्या पद्धतीची औषधे आहे. किंबहुना असं आहे की प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक महिन्यानुसार गर्भिणीनं काय खावं, काय प्यावं आणि गर्भिणीसाठी काही ठराविक काढे सांगितलेले आहेत प्रत्येक महिन्यानुसार. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये त्याचं गर्भाचं पोषण होण्यासाठी म्हणून, त्याच्यातले धातू तयार होण्यासाठी म्हणून, अंग प्रत्यंग तयार होण्यासाठी म्हणून, दुसऱ्या महिन्यामध्ये रक्त चांगलं बनण्यासाठी म्हणून, तिसऱ्या महिन्यामध्ये मांसधातू चांगलं बनण्यासाठी म्हणून, अशा पद्धतीनं सगळे काढे सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत अनेक प्रेग्नेंट वुमनला मी औषधं दिलेली आहेत आणि इतकी छान मुलं निपजलेली आहेत ना, म्हणजे वजन साधारण 3.5-4 किलोच्या वरती, एकदम छान गुटगुटीत बाळ. आणि काही काही मुलं तर आता साधारण प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या कालावधी म्हणजे साधारण 17-18 वर्षाची आहे, ते इतकी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे त्यांची फक्त आयुर्वेदामध्ये असं आहे. आणि आता तर कसं आहे, पूर्वी थोडेसे काढे अवेलेबल असायचे, पण आता जसं जसं रिफॉर्मेशन होत चाललेलं आहे तसं आता त्या गोळ्या अवेलेबल आहेत. म्हणजे मासानुमासिक काढाच्या गोळ्या अशा बघा अवेलेबल आहेत की खूप इझी झालेलं आहे गर्भिणी मातेला घेण्यासाठी. म्हणून 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या संध्याकाळी खाल्ल्या की झालं. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आपल्या ॲलोपॅथी, आपण ॲलोपॅथी पण यूज ऑब्व्हियसली करत असतो आणि आयुर्वेदा पण सपोज जर त्यावेळी केले तर त्याचा इम्पॅक्ट असा बॉडीवर काय होत नाही आपल्या? नाही, बिलकुल नाही. अशा पद्धतीनं काही व्हायचं काहीच कारण नाही. ओके. कारण आयुर्वेद हे कसं आहे, आपण जसं अन्न घेतो त्या पद्धतीनंच आहे. म्हणजे आता स्वयंपाकघरातलं हळद, जिरा किंवा वेलची बघितलं तर हे स्वयंपाकातली औषध आहेत, बघितलं तर आयुर्वेद आहे. बरोबर आहे. म्हणजे माझ्या कित्येक पेशंटला आता अशा कुठेतरी ठिकाणी आहे फोन आला तर बऱ्याच वेळेला मी स्वयंपाकघरातला आयुर्वेदाचे नुसके सांगतो त्यांना. म्हणजे तुम्ही सुंठ याच्याबरोबर घ्या, वेलची याच्याबरोबर घ्या, खडी साखर खा, अशा पद्धतीनं हे सगळं आहे. त्यामुळे आयुर्वेद औषध ज्यावेळेला आपण घ्यायला लागलो त्यावेळेला ती औषधं ही आहार घेतल्यासारखी आहे, अन्न घेतल्यासारखी आहे. हा, काही औषधं जी आहेत, खनिजे जी आहेत, तर त्या खनिजांच्या बद्दल व्यवस्थित बघून वापरावं लागतं. पण जर औषधं स्वतःहून तयार केलेली असतील तर निश्चितच त्याचा काहीही दुष्परिणाम अगदी होत नाही. आणि कुठेतरी प्रेग्नेंट वुमनना उलट्या होतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स उठतात, म्हणजे अशा प्रकारचे एक बॉडी चेंजेस होत असतात, म्हणजे हार्मोन सुद्धा चेंज होतात, पण बॉडीमध्ये पण वेगवेगळे असे चेंजेस होत असतात आणि मूड स्विंग्स होतात. याच्यासाठी पण आयुर्वेद आपल्याला कितपत उपयुक्त आहे? बिलकुल आयुर्वेद उपयुक्त आहे. आता तुम्ही प्रेग्नेंट वुमनचं सांगितल्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की बेसिकली प्रेग्नेंट वुमन मध्ये खरं तर ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रेग्नेन्सी, मूल राहणं, डिलिव्हरी वगैरे नैसर्गिक क्रिया आहे, तर ती निसर्गतः व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम होता कामा नयेत. त्याचे जर दुष्परिणाम होत असतील, जर पिंपल्स दिसत आहेत किंवा मग बाकीचा आणि काही मूड स्विंग्स वगैरे तुम्ही म्हटलं, तर याचा अर्थ मुळातच त्या स्त्रीच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये काही दोष होते
आणि ते दोष ज्या वेळेला प्रेग्नेन्सी राहते, पिरियड्स व्हायचे बंद होतात, त्यावेळेला ते दोष शरीरामध्ये अडकून राहतात बरोबर. आणि त्याच्यातून हे सगळे आजार निर्माण होतात. तर यावेळेला शरीरामध्ये प्रेग्नेन्सी असताना आपण औषधं काही देऊ शकतो आणि त्याच्यापेक्षा चांगलं असं आहे की खरं तर मी रिकमेंड करीन की प्रेग्नेन्सीचा विचार ज्यावेळेला असेल तर त्यावेळेला त्याच्या आधी काही 1 महिना 2 महिने स्वास्थ्यासाठी आपलं शरीर, आपल्या शरीरातले दोष काढून घेण्यासाठी म्हणून आयुर्वेद चिकित्सकाकडे जावं आपण आणि त्या पद्धतीने 1 महिना 2 महिने थोडीशी व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी, प्रकृती चांगली करून घ्यावी, आपले धातू चांगले करून घ्यावे आणि मग प्रेग्नेन्सीला जावं. नक्कीच डॉक्टर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. जसे मी म्हणत होते की आयुर्वेदामध्ये समज आणि गैरसमज आहे ते सगळे खूप तुम्ही चांगल्या प्रकारे दूर केलेले आहेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि व्यवस्थित तुम्ही मार्गदर्शन केलं आहे आणि मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि आयुर्वेदा म्हणजे नेमकं काय, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचे फायदे काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत डॉक्टर. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे आणि इथून पुढे तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा मी शुभेच्छा देते. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.